भलेही त्यांनी आता राजीनामा दिला असेल हो, पण त्यांचे राजकीय विचार तर कायम असणार. मित्र हो, नमस्कार. सध्याच्या राजकीय वातावरणामध्ये लोकशाही पुरती गुदमरून गेलेली आहे आणि अशा बिकट परिस्थितीमध्ये न्यायपालिकेकडूनच आता खूप मोठी आशा आणि अपेक्षा उरलेली आहे. राजकारणाकडून आता हे अपेक्षा उरलेली नाही. लोकशाही, संविधान, बोलायच्या गोष्टी. लोकशाहीला वाचवण्यासाठी मोठी जबाबदारी त्यामुळे आता न्यायपालिकेवर येऊन पडलेली आहे. बघा, गेल्या काही वर्षापासून सरकारी यंत्रणा भाजपच्या दावणीला बांधल्याचा आरोप नेहमी होत असतो ना. तपास यंत्रणा, स्वायत्त संस्था या आता स्वतंत्र राहिलेल्या नाहीत. त्यांच्यावर राजकीय पक्षाचा प्रभाव आहे. त्यामुळे या संस्था सुद्धा राजकीय हेतून प्रेरित होऊन काम करतात. अशा प्रकारचे आरोप तर सतत होत असतात. बघा, कधी माहिती नव्हते या काही संस्थांची नावं, ईडी, सीबीआय, ते आता तळागाळापर्यंत, अगदी खेड्यापाड्यापर्यंत या ईडीचा जप होतोय सध्या. कोणामुळं आणि कशामुळे हे काही वेगळं सांगायची गरज नाही. आणि बघा, हे सगळं होणं म्हणजे खूप धोक्याचं आहे. न्यायपालिका ही तर स्वतंत्र असावी, तटस्थ असावी, नवे नवे ती असायलाच पाहिजे ना. म्हणजे संशयाला कुठंही जागा असता कामा नये. मागील काही वर्षात आपण पाहिलं तर न्यायदानाचं पवित्र काम करणारे काही न्यायाधीश निवृत्तीनंतर भाजपाचं काम सुरू करतात हो. भाजपाच्या आशीर्वादानं कुठल्या तरी मोठ्या पदावर जाऊन बसतात. त्यामुळं शंकेला निश्चितपणे वाव मिळतो ना. भारतीय जनता पक्षाकडून सरकारी यंत्रणेचा वापर म्हणा किंवा गैरवापर म्हणा, राजकीय कारणासाठी करून घेतला जातो अशी टीका देशभरातून होत असते. हा काय महाराष्ट्रापुरता विषय नाही. असं हे सगळं वातावरण असताना महाराष्ट्रात घडलेली एक घटना मोठ्या वादाची ठरलेली आहे, मोठ्या चर्चेची ठरलेली आहे. मुंबई उच्च न्यायालयासाठी बघा 3 जजेसची म्हणजे न्यायमूर्तींची नियुक्ती आता करण्यात आली. यामध्ये आरती साठे हे देखील एक नाव आहे. आता या आरती साठे या भारतीय जनता पक्षाचं काम करीत होत्या, भाजपच्या सक्रिय पदाधिकारी होत्या आणि आता त्यांचीच निवड मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी झालेली आहे. एखाद्या राजकीय पक्षाचं काम करणारी व्यक्ती उच्च न्यायालयात बसून आता न्यायदानाचं पवित्र काम करणार आहे. अर्थातच बघा, याचे पडसाद अपेक्षेप्रमाणे राजकारणामध्ये उमटले. या मुद्द्यावरून विरोधकांनी भाजपाला पुरतं घेरून टाकलेला आहे. न्यायसंस्था आपल्या ताब्यात घेण्याचा हा भाजपाचा प्रयत्न आहे. राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाली तर खऱ्या अर्थानं न्याय होईल काय, अशी अनेकांना शंका आहे. आरती साठे यांच्या या नियुक्तीमुळे विरोधक तर आक्रमक झालेलेच आहेत. सार्वजनिक व्यासपीठावरून सत्ताधारी पक्षाची बाजू मांडणाऱ्या व्यक्तीची न्यायाधीश म्हणून नेमणूक होणं म्हणजे लोकशाहीवर केलेला सर्वात मोठा आघात आहे. याचा भारतीय न्यायव्यवस्थेच्या निपक्षपणावर दूरगामी परिणाम होईल, असं मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलं. केवळ न्यायाधीश होण्याची पात्रता आहे म्हणून थेट राजकीय व्यक्तींना न्यायाधीश म्हणून नेमणं म्हणजे न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा हा प्रकार नाही का? संविधानालाच हरताळ फासण्याचा हा प्रयत्न नाही का, असा सवाल देखील रोहित पवार यांनी उपस्थित केला. जेव्हा उच्च न्यायालयातील न्यायाधीश पदावरील व्यक्ती राजकीय पार्श्वभूमी आणि सत्ताधारी पक्षातील पदांचा उपभोग घेतलेली असेल, तेव्हा न्यायदानाची प्रक्रिया राजकीय आकस बाळगून होणार नाही याची खात्री कोण देणार? एका राजकीय व्यक्तीच्या नियुक्तीमुळे पूर्ण न्यायदानाच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणार नाही का? असे अनेक प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केलेले आहेत आणि ते बरोबर आहेत. तुमच्या माझ्या मनात सुद्धा हेच प्रश्न येऊ शकतात ना. विरोधी पक्षातील अन्य नेत्यांनी सुद्धा या नियुक्तीबाबत अगदी रोखठोक आक्षेप घेऊन टाकलेला आहे. अहो, काँग्रेसनं तर याला निर्लज्जपणा म्हटलंय, म्हणजे निर्लज्जपणाचा कळस झाला असं काँग्रेसचं म्हणणं आहे. भाजप प्रवक्त्याचे चक्क न्यायाधीशपदी निवड होत आहे. लोकशाहीची क्रूर थट्टा भाजपानं उघडपणे लावलेली आहे, असा हा काँग्रेसनं केलेला हल्लाबोल. या सगळ्या प्रकरणामध्ये भाजप आणि मात्र बघा पद्धतशीरपणे आपल्या सोयीप्रमाणे हात झटकून टाकलेले आहेत. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी निवड झालेल्या आरती साठे यांचा सध्या भाजपाशी काही संबंध नाही. सध्या
त्यांनी 1.5 वर्षापूर्वी भाजपच्या त्या पदाचा राजीनामा दिलेला आहे, असं लुळोपागळ समर्थन भाजपने केलं आहे. पण 1.5 वर्षापूर्वी पर्यंत तरी त्या भाजपाचं काम करीत होते, हे तरी भाजपनं कबूल केलं ना. भलेही त्यांनी आता राजीनामा दिला असेल हो, पण त्यांचे राजकीय विचार तर कायम असणार. शिवाय काँग्रेसच्या राजवटीत सुद्धा अशा नियुक्त्या झाल्या होत्या असं भाजपानं म्हटलेलं आहे. आणि बघा मित्रांनो, ते सुद्धा बरोबर आहे. काँग्रेस राजवटीत असे प्रकार घडलेले आहेत. पण मग दुसऱ्याकडे बोट दाखवून आपलं समर्थन करणं हे कितपत योग्य आहे? अवघ जी चूक आहे तिची चूक, जे बरोबर ते बरोबर, ते मग कुठं कोणाचं हे असो, मग ती चूक कुणीही केलेली असो. काँग्रेसनं काही चुकीचं केलं म्हणून भाजपही तीच चूक करणार का? अलीकडं सगळ्याच क्षेत्रामध्ये बघा राजकारण घुसलेलं आहे, त्यामुळं व्हायचं तेवढं नुकसान झालेलंच आहे. किमान न्यायपालिकेचं तरी अलिप्तपणा त्याचा जपला पाहिजे, ठेवलं पाहिजे. न्यायपालिकेवर जर राजकीय प्रभाव पडू लागला तर मग लोकशाहीच्या या मजबूत स्तंभाचा आधार लोकशाहीला मिळेल काय, खरा हा प्रश्न आहे. मित्रांनो, राजकीय पक्षाचं काम करणाऱ्या व्यक्ती न्यायदानाच्या खुर्चीवर बसाव्यात का हो? आणि तसं झालं तर न्यायदानाची प्रक्रिया तटस्थपणे राबवली जाईल का? तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.